नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आपण आता नाशिकसाठी निघतो आहे. सर्वात प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजन आहे आणि एक दिवसाची सुट्टी भेटली मला आणि घरी जायचा चान्स भेटतो आहे. तर इथे राहून काय उपयोग आहे, तर निघूया म्हटलं घरी, दिवाळी सेलिब्रेट करूया. तर रात्रीचे 1:15 वाजले आहेत आणि ट्रॅफिक वगैरे काही लागणार नाही आपल्याला. तसे 3.5-4 तासाचा रूट आहे, 178 किलोमीटरचा. तर निघूया. तर बॅग वगैरे पॅक झाली आहे, तर निघूया. सगळ्यात पहिले गाडीला कोल्ड स्टार्ट देणं इज इम्पॉर्टंट थिंग्स. तर गाडी वगैरे टॉपअप वगैरे केली पेट्रोलने. तर निघूया. गणपती बाप्पा मोरया. बिल्डिंगच्या खालून जायचं म्हटल्यावरती रात्रीच्या वॉचमॅन वगैरे थोडासा त्रास देता आणि आपल्या गाडीला स्टिकर आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ओपन होणार. गुगल मॅपवरती एवढं लेट का दाखवतंय मला काही समजत नाही आहे. 5:30 अरावल दाखवतंय. बघूया किती वेळात खेचू शकतो आपण. दिवाळी दिवाळी वाजवा, फटाके वाजवा. शाबास बाई बाई. कचरा कचरा कचरा. अरे बाप रे बाप. नुसते फटाके. तर मंडळी, तुम्हाला वन्स अगेन दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रात्रीच्या वेळी निघाले फिरायला. अरे वाजले किती? 2 वाजत आले ना भाई. गपगुमानं झोपून घ्यावा ना. ट्रिपल सीट रात्रीचे, ते पण काय खरं नाही भाई. खाली कर बाबा, खाली कर. आपल्याकडं मला लाईट आहे काय, आपण काही जोरात जाणार नाही आहे का, हळूहळू जाणार आहे. भरपूर टाईम आहे आपल्याकडं. 6 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. एकदा काही नाही. कल्याण क्रॉस करेपर्यंत मला थोडासा त्रास होतो, बाकी काही नाही. तिथं खूप ट्रॅफिक लागते, अत्यंत भयानक ट्रॅफिक. चला, गाडीचा लाईटचा थोडा इश्यू झालेला आहे. फॉग लाईट आहे तेच, आपल्याला काही विषय होणार नाही. बघू. भाई निघालो तेव्हा खूप गरम होत होतं, म्हणजे डायरेक्ट घाम म्हणजे घामाच्या धार लागल्या. त्या आंघोळ झाली माझी 5 मिनटातच, बॅग वगैरे टाय करेपर्यंत. डायरेक्ट पनवेलमधून रोड होता, पण आपण पनवेल बायपास करू शकतो. ठीक आहे, चला आता केलंच होतं. दुबईमधून जाऊ आपण, दुबईमधून. रात्रीचे सिग्नल तर राहत नाही तसे. ठीक आहे, आता निघालोच होतं, काय अडचण नाही.
मित्रांनो, हा जो JNPTचा जो रोड आहे ना, एवढा दिसायला भारी आहे तेवढा काही भारी नाही आहे. मधीच अचानक कधी पण खड्डे होऊ शकतं. तर खड्ड्याहून जर गाडी आपटली तर मग काम 25 व्हायला वेळ लागणार नाही. बाजूनं मस्त मस्त बिल्डिंग आहे, पण रोड काय एवढा खास नाही आहे. ठीकठाक आहे, म्हणजे जास्त पण खरं बोलताय ना नाही, पण समोरून जर खड्डा आला अचानक तर काही दिसत नाही, काहीच कळत नाही. त्याच्याकरता आपल्याकडं प्रॉपर लाईट असलेलं गरजेचं आहे. आणि मी जेव्हा पण राहायला निघतो तेव्हा पूर्ण गिअरअप करूनच निघतो. प्रॉपर शूज, रायडिंग पॅन्ट, रायडिंग जॅकेट, हेल्मेट तर कंपल्सरी. म्हणजे पुढं 1 किलोमीटर जर जायचं असेल तरी हेल्मेट कंपल्सरी असतं. काही लोक यूज करत नाही, हे अपवाद आहे त्यासाठी. काय बोलणार आता भाई, स्वतःचा जीव आहे तो तरी कमीत कमी जपा. काय आता, ज्याची त्याची चॉईस असते. मस्त स्पीड मेंटेन होईल असा जर ठीकठाक आहे. म्हणजे असं पण खड्डे नाही, काय ठिकाणी असे पॅचेस होतं ना, तर मग काही समजत नाही. काय द्यावे, आपला जो कॅमेरा आहे, कॅमेऱ्यामधून फुटेज कसं निघतं काही सांगता येत नाही, कारण रात्रीचा वेळ आहे. कॅमेरा फुटेज कसं देईल सांगू शकत नाही. थोडं ॲडजस्ट करून घ्या. आवाज जर थोडासा शिरकत असेल तरी पण थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि एवढं ॲडजस्ट करून पण व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लेट्स गो. तर मंडळी, आपण जस्ट ठाणे क्रॉस केलं आहे. जवळपास 30-35 किलोमीटर अंतर आपण क्रॉस केलं आहे. गुगल मॅप आपल्याला किती 5:45चा टायमिंग दाखवत होता. आपण आता पोहोचत आहोत, याच्यावरती दाखवतं आहे 5:21 पोचू. आपण 5:21 पोचू. बघू गुगल मॅपला आपण किती येडच काढू शकतो. जास्त जोरात पण नाही चालत आहे, 80चा स्पीड आहे. बघा, तुम्ही बघू शकता 80चा स्पीड आहे. तर कॅमेरा किती कॅप्चर करतो त्याच्यावरती डिपेंड करेल, तुम्हाला दिसतंय की नाही ते काय. रात्रीची वेळ आहे आणि कॅमेरा थोडासा शॉर्ट करतो. तर एन्जॉय करा राईडचा. ट्रॅफिक तर काही दिसत नाही आहे. मला वाटलं होतं थोडी ट्रॅफिक असेल रस्त्याला, कारण ठाणेपाशी ना, ठाणे टू कल्याण हा जो रोड आहे, जेव्हा दिवसा असतो ना, बाप रे बाप. म्हणजे जवळपास मी जेव्हा पनवेलवरून निघतो ना, पनवेलवरून निघाल्यानंतर मला ठाणे जे कल्याण शहापूर जाईपर्यंत मला 1.5-2 तास लागून जातात. आणि तिथून पुढे मला 2 तास नाशिकला पोहोचायला. बस 1.5 मॅक्सिमम 1.5 तास ती फालतूगिरी होऊन जाते. पुढं पडग्यापर्यंत जर काय वाटलं तर वाटायला तर पाहिजे नाही. ॲक्च्युली रात्रीची वेळ आहे, भरपूर गाड्या दिवसाने उभं गेल्या आहे. म्हणजे दिवाळीचे जेवढे पण पब्लिक असेल, मग मुंबईवाली, कल्याणवाली सगळे निघून गेले असणार. तर रस्ता चांगला असला, मध्ये थोडेफार पॅचेस येतात, असे खड्डे. त्याच्यावरती काय गडकरी साहेब काही काम करत नाही आहे. 2-3 वर्ष झाले तेव्हापासून हा रोड बघतोय. जसा आहे तसंच आहे. काय बोलणार आता. म्हणजे गाडी 70-80च्या स्पीडने या रस्त्यावर चालू शकते मॅक्सिमम. गडकरी साहेब करताय फक्त समृद्धी महामार्ग. भाई, आपल्या सामान्य लोकांसाठी तर करा ना काहीतरी. मोटरसायकलवाले काय करतील. एक तर आम्हाला ॲक्सेस देऊन टाकायचे, बायकर्स लोक आहे त्यांना समृद्धीवरून 2-2.5 तासामध्ये डायरेक्ट नाशिक 1 साईडमध्ये. ये बघा आईचा गावात. जाऊ द्या, काय बोलणार आता.
आपली आपली राईड एन्जॉय करूया. हो ये बघा. तर मित्रांनो, आपण जवळपास 110 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. इथून नाशिक आता जवळपास 81 किलोमीटर दाखवत आहे. आपण अजूनपर्यंत काही ब्रेक वगैरे काही घेतलेलं नाही आहे. सो फार सो गुड. पुढं इगतपुरीच्या आसपास कुठेतरी आपण एक ब्रेक घेऊ शकतो नॉर्मल. नाही चहा वगैरे घ्यायचा मला थोडीशी एनर्जीसाठी. बाकी काही नाही. झोप तर अजून काही लागत नाही आहे. वन साईड आपण खेचू राहिलो. इथपर्यंत खेचता येईल तेवढी गाडी खिचू आपण. पहिले वाटलं थोडं फ्रेश होऊ. चहा प्यायचा फक्त बससाठी. आता काही नाही. तर आता कसारा घाट इथून जवळपास 20 किलोमीटर बाकी असेल. असतं काही नाही. पूर्ण रस्ता मोकळा आहे. एकदम मस्त गाडी चालते. आपण गुगल मॅपला जवळपास किती 5:45 चारावाला दाखवत होतं. आता 5:13 दाखवत आहे. कॉमेडी झाले भाई, कॉमेडी. जास्त काय जोरात पण नाही चालत आपण. 70-80 आता दिसत असेल तुम्हाला किती दिसतंय काय सांगतात की चाललं व्यवस्थित आहे. मला वाटलं होतं म्हणजे ट्रॅफिक लागेल, गाड्या वगैरे असतील. पूर्ण रस्ता मोकळा आहे. गाडीचा जो पुढचा लाईट आहे तो थोडासा डॅमेज झाला होता मागे. त्याच्यामुळे आपण फॉग लाईट इन्स्टॉल केले होते आहे. मोकळ्या रस्त्यावरती लावायला काही अडचण नाही. सिटीमध्ये थोडासा पोलीस त्रास देतात. फाईन वगैरे ते लफडे असं बंद ठेवतो. सिटीमध्ये बंद ठेवतो. आणि जर मोकळा रस्ता भेटला, आता कसा मोकळा रस्ता त्याच्यामुळे दोन्ही लाईट ऑन आहे. रात्रीच्या वेळेस गरज पडतेच म्हणा तशी. कारण मोटरसायकलला थोडा त्रास होतो. कारण हे मोठे जे 4-व्हीलरवाले असताना थोडेसे त्रास देत चालतात. अप्पर चालू करून गाडी चालवतात. समोरच्याला आपण आरशामध्ये सुद्धा त्रास होतो माहिती का. तर मंडळी, नाशिकला निघायचं एवढं लवकर कारण हे आहे की जे निघायचं असतं तर मी सकाळी लवकर पण निघालो असतो. 4, 4:30, 5 वाजता. एकदा एवढं रात्री निघालो. त्याचं कारण असं आहे की चेस किल्ल्यावरती दीपोत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. त्याचं कारण असं आहे की ज्यांच्यामुळे आपण आज वावरतो आहे या जगामध्ये. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपण आज या जगात आहोत. तर ह्या दिवाळीचा एक दिवा त्यांच्यासाठी. तर आम्ही त्यासाठी मी आणि माझे काही मित्र आहे दरवर्षी रामशेष किल्ल्यावरती दीपोत्सव साजरा करण्यासाठी जात असतो. पहाटे थोडा लवकर निघायचा प्लॅन असतो आमचा. म्हणजे पहाटे 4, 4:30, 5 वाजता. तर यावर्षी थोडंसं लेट होईल. मला पोहोचायला तरी 5, 5:30 तरी वाजतील आता तिथे किल्ल्याजवळ. त्याच्यानंतर आम्ही ट्रेक करणार. ट्रेक केल्यानंतर वरती जाऊन थोडं मंदिर वगैरे, रामाचं मंदिर आहे, मंदिर वगैरे साफ करणार आहे. साफ वगैरे करून तिथे आरती वगैरे करू. त्याच्यानंतर त्यानंतर मी जाईल घरी. असा आमचा प्लॅन आहे. तर सो फायनली इगतपुरी आलेलं आहे. इगतपुरीचा हा टोल नाका आहे. अजून जवळपास 30-40 किलोमीटर बाकी असेल नाशिक. थोडा ब्रेक घेऊ. नॉनस्टॉप आपण गाडी आणलेली इथं. जवळपास 130-40 किलोमीटर्स आले असेल तरी नॉनस्टॉप. झोपेचा अजून नामोनिशान नाही आहे. डोळ्यावरती अजून किंचित सुरू झोप नाही आहे. थोडा ब्रेक घेऊ. थोडंसं पायाला स्ट्रेचिंग वगैरे करू. मध्ये मध्ये मी उठून चालवत होतो स्टार्टलिंग करून. त्याच्यामुळे काही एवढा त्रास वाटला नाही. तर बॅक पूर्ण जाम होते जर कंटिन्यू गाडी चालून
तर चहा बरं झालं उघडच आहे. चहा वगैरे घेतो इथं आता. 5-1 मिनटं बसू थोडंसं. हो, सो फार सो गुड. 20 minutes later. तर मंडळी वी आर बॅक. तर फक्त 38 किलोमीटर बाकी आहे नाशिकसाठी. 52 मिनिट दाखवतोय. 5:09 अरायवल. थंडी वाढली. थंडी वाजते आता. जसं जसं आपण फ्लोमध्ये असतो ना गाडी चालवतो तेव्हा जास्त एवढी थंडी वाजत नाही. जेव्हा आपण थांबतो एखादा प्रॉपर असा ब्रेक जर घेतला त्याच्यानंतर जी थंडी वाजायला लागते, बाप रे बाप. बाबा हे काय याची अरे काय याला पुढे जाऊन सांगावं लागेल. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. दोरी दोरी दोरी. थांबला. पेट्रोल पंपावर गेला वाटतं तो. थोडा आपलं काम होतं सांगायचं, सांगून दिलं. चला. सो मंडळी फायनली आपण पोचलेलो आहोत नाशिकला. वेळेच्या आधीच पोचलेलो आहे. 5:45 मिनिटांचा टायमिंग दिला होता, म्हणजे पावणे 6चा. आपण किती वाजता पोचलो एक्झॅक्ट आता टाईम वाजतो. गुगल मॅपने आपल्याला 5:45 मिनिटांचं अरायवल दाखवलं होतं. आपण आता पोहोचलेलो आहो 5 वाजता, म्हणजे 5ला पण 10 मिनटं कमी आहे. खूप लवकर आलो आहे. गुगल मॅपला येड्यात काढलं आहे आपण. तर आय होप यू लाईक द व्लॉग अँड एवढंच बोलू शकतो. बाकी काही आणखी बोलण्यासारखं नाही आहे माझ्याकडे. बाकी आवडल्यास नक्की मला कमेंट करा आणि जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा. आता या पोरांना फोन करतो कुठपर्यंत पोहोचले ते. त्याच्यानंतर जाऊया ट्रेक वगैरे. तर मंडळी फायनली आपण नाशिकमध्ये पोचलो आहे. आत्ता वाजले 4:50, म्हणजे आपण जवळपास 1 तास आधी पोचलेलो. तर मंडळी आपण हा व्लॉग इथं सेंड करूया. तर तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये मला नक्की कळवा कसा वाटला ते. आणि ऑफकोर्स हा व्लॉग दिवाळीनंतरच येणार आहे. पुनश्च एकदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय, टाटा.